भावांनो आणि बहिणींनो, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये तुम्हा सर्वांना प्रीतीचा सलाम। मेरे प्यारे भाई और बहनों, फिर एक बार आप सभी को प्रभु यीशु ख्रिस्त के मधुर नाम में सलाम। पुन्हा एकदा आपण पवित्र शास्त्रामधून काही चांगल्या गोष्टी शिकणार आहोत। फिर एक बार हम पवित्र शास्त्र से कुछ अच्छी चीज़ें सीखने वाले हैं। त्यापूर्वी आपण आपल्या माना झुकूया, प्रार्थना करूया। और आइए हम उससे पहले अपने सर को झुकाएं और हम प्रार्थना करें। आकाश आणि सृष्टीच्या निर्माणकर्त्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बापा, स्वर्गीय प्यारे पिता, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभु जिस तरह से पवित्र शास्त्र में लिखा गया तू है, आम्हाला बनवणारा आणि घडवणारा आहेस। प्रभु आप हमें बनाने वाले और रचने वाले म्हणून पिता। आम्ही तुझा चेहरा पाहू इच्छितो। प्रभु इसीलिए हम आपका चेहरा देखना चाहते प्रभू, हैं। आम्ही या भूतलावर परके आणि उपरी आहोत। परमेश्वर, हम इस देश पर परदेसी हैं कशा रीतीने दररोजचा दिवस उल्हासाने पार करू शकतो, और पिता किस तरह से हम हर रोज का दिन आनंद से बिता या पाए। विषयाला अनुसरून शिकण्यासाठी प्रभु, इस विषय को लेकर तुझ्या सीखने के लिए उपस्थितीत आलेलो आहोत। हम आपकी उपस्थिति में पवित्र आए। आत्मा आमच्याशी बोल, पवित्र आत्मा, आप हमसे बात आमचे कीजिए। आत्मिक मन उघड, आप हमारे आत्मिक तुझे मनों को दैवी खोलिए। ज्ञान, आपका दैवी ज्ञान आमच्या मानवी बुद्धीने समजण्यासाठी सहाय्य हमारी इंसानी बुद्धि से समझने के लिए मान सहायक सन्मान आम्ही कीजिए। तुला देतो। प्रभु, मान सम्मान हम आपको देते ही हैं। प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात करतो, यीशु के नाम से करते म्हणून तो हैं, आहे। इसलिए आप सुनिए पिता। आमेन। आमीन। आपण पवित्र शास्त्राकडे वळूया। आइए हम अपना पवित्र शास्त्र निकालें याकोबाचे पत्र, और हम देखें याकूब की पत्री, त्याचा 5वां अध्याय उसका 5वां आणि अध्याय 13 वचनाकडे आपण वळूया। और 13 वचन की ओर हम देखें। तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय? यदि तुम में कोई दुखी है त्याने प्रार्थना करावी। तो वो प्रार्थना करे। कोणी आनंदित आहे काय? यदि आनंदित है त्याने स्तोत्र गावी। तो वो स्तुति के भजन गाए। माझे प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत अब आहे, यहाँ पर परमेश्वर का वचन हमसे कहती है आपली स्थिती काही असो, कि अपनी स्थिति कुछ भी रहे, आपण देवाकडे पाहिलं पाहिजे। लेकिन हमने परमेश्वर की ओर देखना जरूरी है। सुखामध्ये दुखामध्ये सुख में भी और दुखों में भी। आणि और आपण आराधना आणि प्रार्थनेच्या माध्यमातून हमने स्तुति और भजन और प्रार्थना के माध्यम से त्याला कसा सन्मान देऊ शकतो याचा आपण विचार केला पाहिजे। उसे कैसे हम सम्मानित कर सकते हैं, इसका विचार, इसके बारे में सोचना जरूरी है। तुम्ही जेव्हा अडचणी आणि तुमच्या गरजा यांना तुम्ही तोंड देत असता, आप जब अपनी कठिनाइयों को, अपनी सारी जरूरतों की ओर देख रहे होते हो, तेव्हा प्रार्थनेच्या माध्यमातून सामर्थ्याकरिता त्याच्याकडे पाहण्याचं आमंत्रण देवाचे वचन आम्हाला देते। तो प्रार्थना के द्वारा उसकी ओर देखने का आमंत्रण परमेश्वर हमें आज दे रहे हैं। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून और इसीलिए आपण जर आनंदित आहे, अगर हम आनंदित हैं, तर आपण त्या संधीचा फायदा घेऊन तो हमने उस संधि का लाभ उठाते हुए, आणि आपण प्रत्येक क्षणी हमने हर पल आपण परमेश्वराची स्तुती केली हमने पाहिजे। परमेश्वर की स्तुति करना जरूरी माझे है। प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, पवित्र शास्त्रामध्ये पवित्र शास्त्र में आम्हाला काय उदाहरण पाहायला हम कुछ मिळतं। उदाहरण देखते हैं। प्रेषित याचा 16वा अध्यायाकडे आपण वळू हम देखें प्रेरितों के काम, इसका आणि 16 23 अध्याय वचनापासून पुढे, और 23 वचन से आगे। मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला। बहुत बेत लगवा कर उन्होंने उन्हें बंदी गृह में डाल दिया और दरोगा को आज्ञा दी कि उन्हें चौकसी से रखे। पौल आणि शिला विषयी घडलेली घटना आहे अब ये पौलुस और सिलास के बारे में हुई घटना है आणि 24 वचनामध्ये लिहिलंय, और 24 वचन में लिखा है, त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकविले। उसने ऐसी आज्ञा पाकर उन्हें भीतर की कोठरी में रखा और उनके पांव काठ में ठोक दिए। आणि 25 वचन म्हणतं, और 25 वचन कहता मध्यरात्रीच्या है, सुमारास आधी रात के लगभग पौल व सिला प्रार्थना करीत असता, पौलुस और सिलास प्रार्थना करते वो हुए गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता, परमेश्वर के भजन गा रहे थे बंदीवान त्यांचे ऐकत और होते। कैदी उनकी सुन रहे थे। माझे प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, पहा पौल आणि सिला देखो पौल और सिलास, यांना पुष्कळ फटके मारण्यात आलेले होते। इन्हें बहुत कोड़े मारे गए त्यांना थे। बंदीशाळेत टाकून त्यांना बंदीशाळेच्या नायकाला
त्याला बंदोबस्त ठेवण्याचा हुकूम केला और फिर वहां पर बंदी गृह में डालकर दरोगा को आज्ञा दी गई कि उन्हें चौकसी से आणि रखे। अशा स्थितीमध्ये और ऐसी सारी परिस्थितियों में त्यांनी देवाकडे पाहिलेलं आहे उन्होंने परमेश्वर की ओर आणि देखा म्हणून है। देवाचं वचन म्हणतं इसीलिए परमेश्वर का वचन तुम्हापैकी कहता कोणी है दुःख भोगीत आहे कि का? अगर तुम में से कोई दुख पा रहा है, अशा स्थितीमध्ये ऐसे परिस्थिति में त्यांनी प्रार्थना केली पाहिजे उन्होंने प्रार्थना आणि करनी त्यांनी चाहिए देवाकडे पाहिलं और पाहिजे उन्होंने परमेश्वर की ओर देखना आणि जरूरी है। म्हणून इसीलिए मग पुढे आम्हाला पाहायला मिळतं फिर आगे हम देखते आणि हैं, मग मध्यरात्रीच्या सुमारास अब जब आधी रात के लगभग पौल और सिला पौलुस और हे सिलास प्रार्थना करीत असता प्रार्थना करते हुए गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता परमेश्वर के भजन गा रहे थे आणि बंदिवान त्यांचे ऐकत होते और उसी समय कैदी भी उनकी सुन तेव्हा रहे थे। एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की इतने में एकाएक बड़ा भूकंप आया, बंदी शाळेचे पाय डगमगले यहाँ तक कि बंदी गृह की नींव हिल गई आणि सर्व दरवाजे लागलेच उघडले और तुरंत सब द्वार खुल व गए सर्वांची बंधने तुटली और सबके बंधन खुल पड़े। सो त्याच रीतीनं उसी तरह से माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो मेरे प्यारे भाइयों और बहनों, तुम्ही पण आज तुरुंगामध्ये आहात का? क्या आप भी आज किसी बंदी कदाचित गृह में हैं? आजाराच्या तुरुंगामध्ये असाल. शायद आप आज किसी बीमारियों की बंदी कदाचित गृह में हो, कदाचित गरिबीच्या तुरुंगामध्ये असाल. या शायद आप किसी गरीबी के बंदी गृह में हो, कदाचित तुम्ही अनेक समस्याच्या बंधनामध्ये असाल. शायद आप अनेक तरह के समस्याओं के बंधनों में पण हो सकते देवाचं हो। वचन म्हणतं पर परमेश्वर का वचन तुम्हापैकी हमसे कोणी कहता दुःख है भोगीत आहे कि अगर काय? तुम में से कोई भी दुख पा रहा त्याने है प्रार्थना करावी. तो उन्होंने प्रार्थना आणि करे, प्रार्थनामध्ये सामर्थ्य आहे और प्रार्थना में वो सामर्थ्य है परमेश्वर कि परमेश्वर तुमचे सर्व बंधन तो तोडू शकतो. आपके सारे बंधनों को कदाचित वो, पापाचे बंधन असू शायद शकतात. वो पापों के बंधन हो कदाचित सकते हैं, श्रापाचे बंधन या असू वो शकतात. श्राप के बंधन हो सकते हैं, कदाचित गरिबीचे बंधन असू शायद वो शकतात. गरीबी के बंधन हो माझे सकते प्रिय हैं। भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और बहनों, आपली स्थिती कशी असो, हमारी परिस्थिति जर कैसी भी तुम्ही क्यों ना हो, दुःखामध्ये आहे अगर आप दुखों में हैं तुमचं हृदय चिंताक्रांत होऊ देऊ तो नका. आपका हृदय चिंतित ना रहे। पण परमेश्वराने लेकिन परमेश्वर अशा ने स्थितीमध्ये ऐसी परिस्थिति में भी त्याने त्याच्याकडे पाहण्याचं आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. उसने हमें न्योता दिया है कि हम उसकी तरफ हो, देखें। आजही जगाची परिस्थिती अशीच आहे. आज भी दुनिया की परिस्थिति बिल्कुल ऐसी जगाच्या है। सर्व चारही बाजूला भयाचं वातावरण दुनिया आहे. के चारों ओर सभी पूरा भय का वातावरण छाया है, परंतु लेकिन तुम्ही अशा स्थितीमध्ये आप ऐसी जर परिस्थिति तुम्ही में प्रार्थना करणारे लोक जब आप असाल प्रार्थना करने वाले लोग तर रहोगे परमेश्वर तो परमेश्वर तुम्हाला सर्व बंधनामधून तो बाहेर वो काढेल. आपको सारे बंधनों से निकाल म्हणून सकता भिवू नका. है। इसलिए घबराइए नहीं, घाबरू नका. आप डरिए पण नहीं। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, लेकिन मेरे प्यारे भाइयों और तुम्ही बहनों, प्रार्थना करा. आप प्रार्थना कारण करें, प्रार्थनामध्ये क्योंकि प्रार्थना असं में सामर्थ्य आहे ऐसा सामर्थ्य है की तुम्हाला तो त्या बंधनातून बाहेर काढू शकतो. कि वो आपको उस बंधनों में से बाहर आणि निकाल पौल सकता है। आणि सिला यांची बंधनं तुटली. और पौलुस और सिलास की भी बंधन यहाँ पर आणि खुल सो गए। त्याच रीतीनं उसी तरह से तुमचे देखील बंधन प्रभू आजच्या रात्री तोडेल. आपके भी बंधनों को परमेश्वर आज की रात को खोलने का आणि सामर्थ्य म्हणून रखते उत्साही व्हा, हैं। आनंदित व्हा. इसलिए उत्साहित हो जाइए, आनंदित हो आणि जाइए, सर्व स्थितीमध्ये और सभी परिस्थिति में देवाकडे पाहायला शिका. परमेश्वर की ओर देखना आणि सीखिए। पुढे देवाचं वचन और म्हणतं फिर आगे परमेश्वर का वचन कहता है, कोणी आनंदित आहे काय त्याने स्तोत्र गावी. अगर कोई आनंदित है तो वो भजन गाए। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। जर कोणी आनंदित आहे, अगर कोई आनंदित है, माझे प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और आज बहनों, जर आपण जगाकडे पाहिलं, आज अगर हमने दुनिया की ओर देखा, जे काय कोरोनाचं संकट आलं जो कोरोना का संकट आया, त्यामुळे और उस वजह आमच्या से देशामधून हमारे देश में से कितीतरी भाऊ बहिणींचे जीवन गमावले गेलेले कितने आहे. सारे भाई बहनों की जिंदगियां चली गई आणि है, त्यामुळे और उसी आज वजह से कितीतरी घरामध्ये दुःख आहे. आज कई सारे घरों में दुख है। परंतु लेकिन जर तुमच्या घरामध्ये अगर आपके घर में जर आनंद आहे आज आनंद है तर देवाचं वचन तो म्हणतं परमेश्वर का वचन की कहता है तुम्ही स्तोत्र गावीत. तो आपने भजन गाना चाहिए। आणि म्हणून इसीलिए स्तोत्र संहिता हम देखे भजन संहिता 81 त्याचं 1 आणि 2 वचन म्हणतं. और इसका 81 वचन देखे हम।
81 अध्याय 81 अध्याय आणि 1 आणि 2 वचन. 1 और 2 वचन. देव जो आमचे सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा, याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. परमेश्वर जो हमारा बल है उसका गीत आनंद से गाओ, याकूब के परमेश्वर का जय जयकार करो. सुरावर गीत म्हणा भजन उठाओ, आणि खंजिरी वाजवा, डफ और मधुर बजने वाली मंजूर वीणा विना व सतार वाजवा. और सारंगी को ले आओ. तर देवाचं वचन काय म्हणत आहे? और परमेश्वर की का जर वचन तुमच्या क्या घरी कहता है? आनंदित वातावरण ठेवलेलं अगर आहे, आपके घर में उसने वो आनंदित वातावरण बनाए रखा तुमच्या है, घरामधले सर्व प्रियजन परमेश्वराने सुरक्षित ठेवलेले आपके आहे, घर के सारे प्यारे लोग अगर सुरक्षित है, तर याकोबाच्या देवाचा जय जयकार करा असं म्हणलेलं तो आहे. याकूब के परमेश्वर का जय जयकार करो, आणि ऐसा दुसरं रखा. वचन म्हणतं सुरावर गीत म्हणा आणि खंजिरी वाजवा. दूसरा वचन कहता है भजन उठाओ, डफ और मधुर बजने वाली वीणा ये सब बजाओ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और जर बहनों, देवाने आम्हाला आनंदित ठेवलेलं आहे, अगर आज परमेश्वर ने हमें तर आनंदित प्रभू रखा है, म्हणत आहे की तुम्ही खंजिरी वाजवा तो वो कहता है कि डफ बजाओ और मधुर बजने वाला वीणा बजाओ. आणि स्तोत्र संहिता 92 आणि 1 आणि 2 3 मध्ये पहा. भजन संहिता इसका 92 देखे हम. आणि 1 2 3 वचन. 1 2 3 वचन कहता है जर तुमचा घरी आनंद आहे, अगर आपके घर पे आनंद है, तर परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परतपरा तुझ्या नावाची स्तोत्र गाणे चांगले आहे. यहोवा का धन्यवाद करना भला है. हे परम प्रधान तेरे नाम का भजन गाना. प्रभात समय तुझे वात्सल्य, प्रति रात्री तुझी सत्यता वाखाणणे, दस्त तंतुवाद्य सतारो विनयाच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. प्रताप काल को तेरी करुणा और प्रति रात तेरी सच्चाई का प्रचार करना, हे चांगलं आहे. ये सब कुछ अच्छा है. का करायचं आहे? और ये सब हमें क्यों करना है? परमेश्वरा तुझे उपकार मानतो, क्योंकि हम तेरे उपकार मानते हैं तू आमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवलेला कि आहे. तूने हमारे परिवार को सुरक्षित रखा आणि है. माझ्या प्रिय भावांनो और बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, आणि आपल्याला असं पाहायला मिळतं, अब हम ऐसा देखते जेव्हा हैं परमेश्वर आम्हाला आनंदित ठेवतो, कि जब परमेश्वर हमें आनंदित आमचं रखते हैं, सर्व काही चांगलं चाललेलं जब वो आहे, सब कुछ अच्छा कर रहे हैं, उलट पक्षी आगे चल के आम्ही देवाकडे पाहत राहायला पाहिजे. हमने परमेश्वर की ओर देखते रहना पण चाहिए. आपण बऱ्याच वेळेला लेकिन हम कई बार आपण आपला वेळ हम अपना समय देवाकडे पाहण्याऐवजी परमेश्वर की ओर लगाना आपण आपला छोड़कर वेळ वाया घालवत असतो. हम अपना सारा समय बर्बाद आणि कर रहे आपण असं होते करू नये. और हम ऐसा ना करें. जर तुमच्या घराला आनंदित ठेवलेला अगर आहे, आपके घर को उसने आनंदित देवाचे रखा आभार है, माना. तो परमेश्वर को धन्यवाद आणि दो. स्तोत्र संहिता 150 और भजन संहिता 150 आणि 1 ते 6 वचनाकडे पाहू. हम देखे 1 से 6 वचन की काय ओर. म्हणत आहे? देखिए की क्या जर कहता तुमच्या है घरी आनंदी वातावरण ठेवलेलं आहे, कि अगर परमेश्वर ने आपके घर में आनंदित माहौल आरोग्यदायी रखा ठेवलेलं है, आहे, अगर आपको चंगाई दी है, परमेश्वराचे स्तोन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तोन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळाचे त्याचे स्तोन करा. यहोवा की स्तुति करो, परमेश्वर के पवित्र स्थान में उसकी स्तुति करो, उसकी सामर्थ्य से भरे हुए आकाश मंडल में उसी की स्तुति आणि करो. दुसरं वचन म्हणतं, और दूसरा वचन त्याच्या कहता है पराक्रमाच्या कृत्याबद्दल त्याचे स्तोन करा, उसके पराक्रम के कामों के कारण उसकी स्तुति करो, त्याच्या थोरवीच्या वैफल्यानुसार त्याचे स्तोन करा. उसकी अत्यंत बढ़ाई के अनुसार उसकी स्तुति करो. तिसरं वचन म्हणतं की कर्णा वाजून त्याचे स्तोन करा. और तीसरा वचन कहता है नरसिंहा फूकते हुए उसकी स्तुति करो. सतार व वीणा वाजून त्याचे स्तोन करा. सारंगी और वीणा बजाते हुए उसकी स्तुति करो. डफ वाजून व नृत्य करून त्याचे स्तोन करा. डफ बजाते और नाचते हुए उसकी स्तुति करो. तंतु वाद्य व बासरी वाजून त्याचे स्तोन करा. तार वाले बाजे और बांसुरी बजाते हुए उसकी स्तुति करो. खनखनणारे टाळ वाजून त्याचे स्तोन करा. ऊंचे शब्द वाली झांझ बजाते हुए उसकी स्तुति करो. झंझणाऱ्या झांझा वाजून त्याचे स्तोन करा. आनंद के महाशब्दावली झांझ बजाते हुए प्रत्येक उसकी प्राणी स्तुति करो. परमेश्वराचे स्तोन करो, परमेश्वराचे स्तोन करो. जितने प्राणी हैं सब के सब याह की स्तुति करे, याह की स्तुति माझे करे. प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाई और बहनों, जर आज तुमच्या माझ्या घरामध्ये अगर आज आपके मेरे घर में देवाने आम्हाला आर्थिक आशीर्वाद उसने दिलेला हमें आहे, आर्थिक चंगाई तर दी है, देवासमोर नम्र व्हा. तो हम परमेश्वर के जर सामने नम्र देवाने बने. तुम्हाला आरोग्यदायी ठेवलंय अगर उसने आपको चंगा करके रखा आणि है, देवाची रोज खनखनणारे झांज वाजवा म्हणलेला तो आहे,
लिखा है कि महाशब्दावली वाले झांझ बजाते हुए उसकी जर स्तुति देवाने करो। आम्हाला आनंदित ठेवून अगर उसने हमें आनंदित रखते आणि हुए, जर आम्ही देवाची स्तुती करून अशा रीतीनं जर आम्ही खणखणणारे झांज वाजवले नाही, अगर इसी प्रकार हमने कोई बजने वाले झांझ नहीं आणि बजाए, कदाचित मग आमच्या घरामध्ये वेगळे आवाज येऊ शकतील. फिर शायद हमारे घरों में अलग तरह के आवाज आने आणि शुरू हो माझ्या सकते प्रिय हैं। भावांनो बहिणींनो, मेरे- असं तुमच्या माझ्या जीवनात कधी न हो. मेरे प्यारे भाइयों और बहनों, ऐसा कभी भी आपके मेरे किसी के जीवन आणि में ना म्हणून हो। जर देवाने तुम्हाला आनंदित ठेवलेलं इसलिए आहे, अगर उसने आपको आज आनंदित रखा है, तर सर्व स्थितीमध्ये तो हर परिस्थिति देवाकडे में पहा. उसके पास उलट देखिए। असं म्हणू नका ऐसा ना कहे की मला देवाकडे पाहण्याची गरज कि मुझे नाही. परमेश्वर की ओर देखने की जरूरत माझ्या नहीं। प्रिय भावांनो बहिणींनो, मेरे प्यारे भाइयों और तुमच्या बहनों, माझ्या परिवाराला देवाने खूप चांगलं ठेवलेलं आपके मेरे आहे. परिवार को परमेश्वर ने बहुत सुरक्षित रखा है, अच्छा अन्न रखा। आम्हाला पुरवलेलं आहे, हमें खाना दिया है, वस्त्र आम्हाला पुरवलेलं आहे, हमें वस्त्र पहनाए निवारा हैं, आम्हाला पुरवलेला हमें आहे, छत दी गई है, आमच्या गरजा त्याने पुरवलेल्या आहे, हमारी सारी जरूरतों आमची को पूरा दयनीय किया है, अवस्थेमधून त्याने आम्हाला बाहेर आणलेलं आहे. हमारे सारे दयनीय परिस्थितियों में से उसने बाहर तर निकाला तुम्ही है। देवाने तुम्हाला दिलेली संधी वाया घालू तो नका. परमेश्वर ने आपको दिए हुए मौकों को आप बर्बाद ना उलट करें। पक्षी देवाची स्तुती सकाळ संध्याकाळ आगे करा चल के परमेश्वर की स्तुति सुबह शाम करें, आणि पहा परमेश्वर तुम्हाला सर्व काळ सुरक्षित और ठेवेल. देखिए परमेश्वर आपको हमेशा सुरक्षित आपल्या रखेंगे। माना झुकूया आइए हम अपने सर को झुकाएं आणि देवाकडे प्रार्थना करूया. और आइए हम प्रार्थना करें। आकाश आणि सृष्टीचे निर्माण करत्या, स्वर्ग और पृथ्वी को रचने वाले स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, स्वर्गीय प्यारे आज पिता, जसं तुझं वचन आम्ही ऐकलेलं प्रभु आज आहे, जैसा आपका वचन प्रभु, हमने तुझं सुना वचन है, म्हणतं, प्रभु आपका कोणी वचन दुःखदायक कहता आहे है काय? कोई दुखी है क्या, त्यांनी प्रार्थना करावी, वो प्रार्थना कोणी करे, आनंदित आहे कोई काय? आनंदित है त्यांनी क्या, स्तोत्र तो गावे. वो भजन आणि गाए। खरोखरच और परमेश्वर, सच में परमेश्वर, जर आम्ही तू आम्हाला दिलेल्या आनंदामध्ये अगर परमेश्वर आपने दिए हुए आनंद जर में आम्ही तुझे स्तोत्र गायले नाही, अगर हम आपके भजन नहीं गा पाए, प्रभु आम्ही तुझी स्तुती केली नाही, परमेश्वर अगर हमने आपकी स्तुति प्रभु, नहीं आम्हा की, भाऊ बहिणींना क्षमा कर. तो परमेश्वर आप हमें क्षमा पुन्हा कीजिए, एकदा तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध फिर एक कर. बार आपके लहू से धोकर पवित्र शुद्ध कर. कीजिए। प्रभु हमें आणि पवित्र खरोखरच कीजिए। प्रभु, और सच में आज परमेश्वर, कितीतरी लोक ह्या जगातून आपले प्रियजनातून नाहीसे झालेले प्रभु आहेत. कितने सारे लोग इस दुनिया से अपने प्यारे लोगों के बीच में से गुजर आणि चुके हैं। त्यांना तो पैसा वाचू शकला नाही. परमेश्वर वो पैसा उन्हें नहीं परंतु बचा देव बाप्पा, पाए, लेकिन पिता आमच्याकडे पाहिजे तसं काही प्रभु नाही, हमारे पास चाहिए ऐसा कुछ पण नहीं है, परमेश्वरा, लेकिन केवळ परमेश्वर, तुझी दया असल्यामुळे लेकिन सिर्फ आपकी दया आम्ही होने की सुरक्षित वजह से आहोत. प्रभु हम प्रभु सुरक्षित हैं। आम्हाला सहाय्य कर. परमेश्वर आप हमें सहाय्य कीजिए। आम्ही सर्व स्थितीमध्ये प्रभु हम सारी परिस्थिति में तुझ्याकडे पाहत राहू. तेरी ओर देखते रहे। प्रभु आम्हाला सहाय्य कर. परमेश्वर आप हमें आम्ही तुझी मदद स्तुती कीजिए, आराधना करा. हम आपकी स्तुति आराधना जो कर चांगला पाए, समय आम्हाला और मिळाला, परमेश्वर जो अच्छा समय आम्ही हमें तो मिला व्यर्थ है, घालू नये. वो व्यर्थ हम नहीं यासाठी निकाले। आमचं सहाय्य प्रभु कर. इसके लिए सहाय्य प्रभु मी कीजिए। विनंती करतो, परमेश्वर विनंती करता हे जे हूँ, वचन ऐकलेलं ये आहे, जो वचन हमने सुना माझ्या है, सर्व भाऊ बहिणींच्या अंतःकरणात सील प्रभु होऊ मेरे दे. सारे भाई बहनों के हृदय में आणि सील हो सर्व जाए। भाऊ बहिणींना और परमेश्वर सभी भाई बहनों पुन्हा को एकदा नव्याने आशीर्वाद फिर दे. एक बार नए सिरे से आशीष देना। नव्याने प्रभु स्पर्श कर. प्रभु फिर से एक बार नए से उन्हें स्पर्श करना, सर्वांना सभी को आर्थिक आशीर्वाद दे, आर्थिक आशीष शारीरिक देना, आरोग्य दे, शारीरिक चंगाई मानसिक देना, शांती दे, मानसिक शांति आणि देना, सर्व स्थितीमध्ये और हर परिस्थिति तुझ्याकडे में पाहण्यासाठी सहाय्य प्रभु कर. आपकी ओर देखने के लिए सहाय्य उपकार करें। मानतो प्रभु. और परमेश्वर हम आपके तू आभार आम्हा मानते सर्व हैं। भाऊ बहिणींना आनंदी प्रभु ठेवलेला आहे. आपने हम सभी भाई बहनों को आनंदित आणि रखा है। सदोदित आनंदित और ठेव. परमेश्वर हमेशा आप हमें आनंदित पवित्र रखने आत्मा, वाले, पवित्र आत्मा सर्वांना स्पर्श सभी कर. को स्पर्श कीजिए। मान सन्मान तुला देतो. मान सम्मान हम आपको ही देते प्रार्थना हैं। ये प्रार्थना येशूच्या नावात यीशु करतो. के नाम से करते म्हणून तो आहे. हैं, इसलिए आप सुनिए पिता। आमेन. आमीन। पुन्हा एकदा तुम्हा सर्व भाऊ बहिणींची रजा घेतो फिर एक बार आप सभी भाई बहनों से विदा लेता हूँ, आणि परमेश्वर तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद देव. और परमेश्वर आप सभी को बहुत बहुत आशीषित आणि रखे। पुन्हा एकदा येणाऱ्या रविवारी आपण युट्यूबच्या माध्यमातून फिर एक भेटणार बार आने वाले रविवार को हम यूट्यूब के माध्यम से मिलेंगे। आहोत. धन्यवाद. धन्यवाद।